नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आज बघा काय काय काम केलं आहे. पाठीमागे दिसतात का तारा वाढलेल्या. टोमॅटो बांधणीला महागाच येऊन गेलं आहे, म्हणजे 1 महिनाचं व्हायलं आहे. आणि हा का हे आता इथं आम्ही बांधून घेतलं आहे टोमॅटो. हे हा का इकडं आता ककडी भिजवायचं चालू आहे. ह्याला आरा सुटल्यात, म्हणजे आता ककडी लागणार आहेत ह्याला. आणि हा का टोमॅटो लागलीत बघा, ह्याला मोठ्या झाली तर. आणि थोडा खुरपण्याच्या ह्याच्या सोयाबीन काढण्याच्या राड्यामुळे राहून गेलं बघा. हे असे बांधले, हे काहीच्या बांधाय 2 दिवस गेले आमचे. तर बघा हे जुटे अशी बांधलेत आधी घरी. हे असं बांधून घेतलं. हे बघा इथं दिसतंय तुम्हाला, ही तारानं असं बांधून घेतले. आणि नंतर पुन्हा ही अशी मोवरली तार बांधली. आणि हे बघू शकता, हे दिसतंय का, सगळे एका लाईननं लाकडं लावलेत बघा. हे तर इकडं दिसतंय असं, आणि इकडं पण दिसतंय बघा. हे असं बघा, एका लाईननं सगळी लाकडं लावली. तर मित्रांनो बघू शकता, हे टोमॅटोचा प्लॉट आपला आता बांधणीला झाला आहे सगळा. म्हणजे लाकडं कायचे उभे करायचे झाले आता. आणि आता ह्याला दोरीने बांधायचे राहिले बघा. आता उद्याच्याला दोरीने बांधायचे. अजून तिकडे एक लाईन राहिली तिकडल्या कडीला पलकडल्या. तर 9 लाईन आहेत, 8 लाईन बांधले आहेत. आणि बघू शकता, ही अशा पद्धतीनं असे उभा केलेल्या आहेत कायच्या बांधून सगळं. आणि तिकडल्या आणि इकडल्या कडीला ताण दिलेला आहे. तर ती ताण पण तुम्हाला दाखवून घेतो. तर मित्रांनो, हे बघा आता ह्याला टोमॅटो बरेच म्हणजे झाडाला लागलेत. सुपारीवणी झालीत काही, सुपारीवरून मोठालीत काही. तर ह्या काय बघा, हे असं सगळे फुलं लागलीत. आणि ह्या टोमॅटो बारकीत काही, मोठीत काही. आणि दिवस मावळायला गेला मित्रांनो. आता बास केलं आम्ही पण बांधायचं म्हणलं थोडंसं, की आपलं ककडीला भिजवून घ्यावं. तर त्यासाठी ककडीमध्ये पाणी लावलं आहे. पाणी आलं आता, आपल्याला पाणी मोडायचं आहे. आणि नंतर आज जर बांधणं झाली तर पलकडल्या कडीची एक काकरी बांधून घ्यायची, नाहीतर मग उद्याच्याला बांधायची मित्रांनो. तर चला आता सध्याला आपल्याला घ्यायचे हे मोडून, नाही तर पाणी जाते खाली पेरायचे रानात. तर मित्रांनो, चारा सगळा काळवंडला आहे बघा आज इळभर काम केल्यामुळं. आणि आता तुम्हाला दाखवतो कडीचे गज कसे ठोकलेत आम्ही, आणि कसे ठोकावं लागतं. काय झाले, थोडे तिरपट पण झालेत. तर ते तुम्ही आता मोरी व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर आमचे गज कसे, म्हणजे जागा त्यांनी बरीच एक टुसटूस जागा 4-4, 8-8 बोटं जागा सोडली. तर ह्या काही गज बघा, गज ही 2.5 फुटाचा गज आहे मित्रांनो. वरी फक्त अर्धा फूट ठेवला आहे. आणि हे गज असा सरळ नाही ठोकता, म्हणजे सरळ ठोकायचा नाही, असा तिरपट, थोडा असा तिरपट घुसता ठोकला पाहिजे, जेणेकरून तिकडं जास्त वड बसती, त्याच्यामुळं ते उपसत नाही. आणि जर सरळ ठोकला तर उपसून येतो. तर बरेच गज आपले ठोकण्यात हुकलेत. म्हणजे पहिल्यांदाच आपलं हे सगळं बांधणी हे करायचं काम चाललं आहे त्याच्यामुळं. आणि ह्या काही असं येडा घेऊन इथं बांधले. आणि हे गज ह्या काही इथं ठोकला होता, ती बघा 4 बोटं सारखाला पलक, आणि खालून शिपला केलेला आहे त्याच्यामुळं. तर बघा, हे प्रत्येक गजाला तहच केलं आहे. तर ही बघा गज हुकला आपला बांधणीला, सरळ झाला आहे. ही पण सरळ झाला आहे. आणि ही बघा, ही व्यवस्थित गज झाला आहे. तर ह्या पद्धतीने गज सगळे बांधावं लागतात, म्हणजे ठोकावं लागतात. आणि असं बांधायचं तर काय कोणाला पण इथं पण ठोकाय आपल्याला माहीत नव्हतं कसं बांधायचं, काय करायचं. कारण पहिल्यांदा आपण टोमॅटो लागवड केलेली, त्याच्यामुळं आपल्याला माहीत नव्हतं. तर बघा मित्रांनो, काही सरळ झालेत, काही वाकडी झालीत. आणि आपल्या 300 कायचे आहेत मित्रांनो. आणि ह्या पद्धतीनं असं कायच्या बांधून घेतल्यात. आणि आता उद्याच्याला ह्याला बांधायचे. आणि ह्या काही इकडे एक काकरी ही राहिलेली आपली, ही काकरी राहिली बघा बांधायची. तर बघू शकताय, ह्या पद्धतीनं असं बांधून घेतलं सगळं, म्हणजे कायचे हे सगळं उभं करून. आता उद्याच्याला लेबर लावायची 2-4, आणि हे बांधून घ्यायचे सगळे. म्हणजे काय होईल की आपल्याला दुसरं पण काम आहे. म्हणजेच आपल्याला आपला घेवडा पेरायचा आहे, सोयाबीनचं जर शेत रिकाम आहे त्याच्यामुळं. आणि हे बांधायला आपल्याला जर गुंतलं तर आपले ती पेरायचं होत नाही. तर कधी टाईम असेल त्यावेळेस आपण पण बांधणार, 1-2 बाया लावून द्यायच्या आणि त्यांच्याकडून बांधून घ्यायचं. तर बघा, हे टोमॅटो एवढं लागले. तर हे बघू शकता टोमॅटो, तर बारीक लागली ठेवा. काही सुपारीन मोठाली तरी पण, तर बरीच लागली सुपारीन मोठाली. प्रत्येक झाडाला आहेत बरं का, काही काला नाहीत, काही काला आहेत. हे बघू शकताय. तर बघा, ह्या पद्धतीनं प्लॉट आहे. आणि जबरदस्त म्हणजे मस्त आला आहे. पाऊस होता, परंतु पावसाला पण ह्यानं मोडलं नाही. आणि मस्त व्यवस्थित आला आहे प्लॉटवर. का ह्याच्यापेक्षा अजून पलकडल्या कडीच्याच काकऱ्या आहेत का 2-3, त्या काकऱ्या ह्याच्यापेक्षा भारी आलेल्या आहेत. तर ह्या पद्धतीनं बघा. आणि पावसाचं वातावरण झालं, त्यासाठी पेरणी पण थांबवली आहे आपल्या घेवड्याची. आणि हे बघा कायचे आहे असे आपण बांधून ठेवलेत. ह्याला आता दोरीनं बांधायचं. तर पांढरी दोरी असते, तर ह्याचं प्रत्येक फाट्याला इथं दोरी बांधून, प्रत्येक फाट्याला असं शेंडा बांधून, ही प्रत्येक फाटी एका झाडाची 5-6, 4-5
कोणच्याला 3 असतील, कोणच्याला 5 असतील, ती प्रत्येक फटे आपल्याला बांधून घ्यायची आणि वरी ताराला बांधायची बघा. सगळे बांधायची. तर ही गच्चा इथं बांधायचा असा. तर बांधता वेळेस पण कसं बांधित काय नाही तर मला व्हिडिओ टाकतो मी. तर हा व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून आपल्याला नक्की कळवा. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या बांधणीच्या. तर तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.